पुणे पोर्श कार अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपीच कार चालवत होता. पोलीस तपासात उघड. तर अपघातानंतर ड्रायव्हर बदलून पुराव्यांसोबत छेडछाडीचा प्रयत्न. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुण्यातील पोर्श कार दुर्घटनेवरून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. रवींद्र धंगेकरांचं पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन. पुणे पोर्श कार अपघाताप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या ताब्यात. आरोपीला पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोपांचा होणार तपास. तर आरोपीच्या वडील आणि आजोबांची आज पुन्हा चौकशी. डोंबिवली स्फोट प्रकरणातील आरोपीला अटक. अमुदान कंपनीच्या मालक मेहतांना नाशिकमधून अटक. डोंबिवलीतील घटनास्थळाची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून पाहणी. अनधिकृत कंपन्या चालवणाऱ्यांना सरकारचा पाठिंबा. दानवेंचा आरोप. दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू. राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर. 26 जूनला 4 जागांसाठी होणार मतदान. तर 1 जुलै रोजी मतमोजणी. शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळांकडून कीर्तीकरांची पाठराखण. तर राज्यात महाविकास आघाडीची कामगिरी चांगली म्हणत कौतुक. अडसुळांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल. शिरसाटांची माहिती. मराठवाड्यात दुष्काळाच्या तीव्र झळा. पैठण तालुक्यातील अब्दुल्लापूर तांड्यावरती भीषण पाणी टंचाई. पाण्याच्या एका ड्रमवरती नागरिकांना काढावा लागतोय आठवडा. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटलं. हेलिपॅडऐवजी खोल दरीत लँडिंग.